दौलतीवरचं मोठं गंडांतर दूर झालं म्हणून शाहू महाराजांनी देवदर्शनाची इच्छा बाजीरावांकडे बोलून दाखवली. बाजीरावांनी छत्रपतींच्या आज्ञेने तुळजापूर, पंढरपूर या देवस्थानांना जाण्याची तयारी चालवली. रिवाजाप्रमाणे दसऱ्याच्या मुहूर्तावर चिमाजींनी माळव्याच्या मोहिमेसाठी कूच केले. सोबत रखमाबाईही होत्या. बाजीरावांनी उदाजी पवार आणि बाजी भिवरावांना चिमाजींसह पाठवले होते. बाजीरावांनी छत्रपती आणि पेशव्यांच्या सहकुटुंब यात्रेची तयारी सुरू केली होती. स्वार सामान पुढे गेले होते. मेणे पालख्या सजवल्या जात होत्या. सगळीकडे हुकूम जारी झाले होते. मातोश्री राधाबाई आणि काशीबाईही साताऱ्यात अदालतवाड्यात दाखल झाल्या होत्या. सुमुहूर्तावर महाराजांनी देवदर्शनासाठी प्रस्थान केले. महाराजांची पालखी वाटचाल करू लागली. राणीसाहेबांच्या मेण्यामागे राधाबाई आणि काशीबाईंचा मेणा होता. बाजीराव अश्वपथकासह दौडत जात होते. बरोबर राणोजी, व्यंकटराव आणि शिबंदीचे स्वारही होते. 8 वर्षाचे नानासाहेब बाजीरावांच्या घोड्यासह स्वतंत्रपणे घोडा फेकत होते. चिमाजींनी त्यांच्या घोड्यासाठी खोगीर आणि खास रुपेरी नाळ बनवून घेतली होती. नानांची ऐट पाहून अधूनमधून बाजीरावांच्या चर्येवर हास्यरेषा उमटत होती. छत्रपती बाजीरावांनी केलेल्या चोख व्यवस्थेवर खुश होते. छत्रपती आणि पेशव्यांच्या कुटुंबाचा जिथे मुक्काम पडेल तिथे तळाला छावणीचे स्वरूप येत होते. डेरे मारले जात होते. राहुट्या पाली माळावर पसरत होत्या. राणीवसा आणि पेशवेन काशीबाईंचं सामान लागता लागता 4 घटका उलटत होत्या. तुळजापूर, पंढरपूर, शिखर शिंगणापूर या देवस्थानांचं दर्शन, दानधर्म या दिवस मोकळेपणाने जात होते. बाजीरावांचं सारं लक्ष चिमाजींच्या मोहिमेकडे लागून राहिलं होतं. चिमाजी प्रत्येक वृत्तांत बाजीरावांना कळवत होते. बाजीरावही अनेक सूचना देऊन मोहिमेचा आढावा घेत होते. बाजीरावाचा धाकटा भाऊ आपल्यावर चालून येत आहे अशी बातमी गिरीधर आणि दयाबहादुराला समजली होती. बातमी ऐकून त्यांनी चिमाजींच्या पोरकट असण्याचा उपहासच केला होता. माळव्याचा सुभेदार असणारा गिरीधर बहादूर आणि त्याचा बंधू हे दोघेही पुंड होते. बादशहाची मर्जी राखली तर आपलं कोणी काहीच वाकडं करू शकत नाही असा त्यांचा पक्का विश्वास होता. या समजुतीतूनच त्यांनी बेबंद वागायला सुरुवात केली होती. रयतेचा छळ करणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा करण्याऐवजी त्यांच्या मर्दुमकीबद्दल इनाम देऊन दयाबहादुराने त्यांना शरण दिली होती. या ठगांच्या विरुद्ध जाण्याची हिंमत माळव्यात कोणाकडेच नव्हती. मद्यपान, मांसाहार, बायका पाठवणं, लुटालूट अशा स्वैराचाराला माळव्याची रयत कंटाळली होती. त्रासलेल्या रयतेला फिर्याद करायला जागा उरली नव्हती. बाजीरावाचा जेमतेम 20-22 वर्षाचा कोवळा भाऊ आपल्यासारख्या मातब्बरांचं काय वाकडं करणार असा प्रश्न गिरीधर आणि दयाबहादुराला पडला होता. बाजीरावांनी निजामासारख्या मातब्बराची केलेली धूळधाण दयाबहादुराने ऐकली होती. त्यामुळे विचारांती गिरीधर आणि दयाबहादुराने फौज जमवायला सुरुवात केली. नर्मदेच्या काठी धर्मपुरी येथे चिमाजींच्या फौजेने छावणी केली होती. कडाक्याच्या थंडीतही पलोत्याच्या प्रकाशात चिमाजी नकाशा पाहत होते. माळव्याची भौगोलिक परिस्थिती, मोक्याच्या जागा समजून घेत होते. माळव्यात शिरायला 2 वाटा होत्या. आमझेऱ्याच्या घाटातून जाणारी वाट हमरस्त्याला मिळत होती. दुसरी वाट मांडवगडच्या दऱ्याखोऱ्यांची होती. मांडवगडच्या बाजूने खोल दरी होती. या चढणीच्या घाटातून चिमाजी आणि त्याच्या फौजा येणे अशक्य आहे असे वाटून दयाबहादूर आणि गिरीधराने केवळ आमझेऱ्याच्या घाटावरच चौकी पहारे बसवले. उभय बंधू जातीने फौजा घेऊन आमझेऱ्याच्या घाटात चिमाजींची वाट पाहत बसले. धर्मपुरी येथील छावणीत रखमाबाईंच्या सुरक्षेची कडेकोट व्यवस्था ठेवून चिमाजी दुसऱ्या दिवशी पहाटे माळव्याच्या दिशेने निघाले. दयाबहादूर आमझेऱ्याच्या घाटाच्या तोंडावर आपल्या शेलक्या स्वारांसह बसला आहे हे कळताच चिमाजींनी ऐनवेळी आपली योजना बदलली. आघाडीच्या फौजेच्या 2 तुकड्यांना त्यांनी संथ गतीने जाऊन आमझेऱ्याच्या घाटापासून काही अंतर राखून प्रतीक्षा करण्याची आज्ञा केली. उदाजी पवारांनी आपल्या शिबंदीसह उज्जैनीकडे कूच केले होते. बाजीपंत भिवराव आणि चिमाजींनी
मांडवगडच्या दिशेने मोर्चा वळवला. डोंगर दऱ्यांमध्ये टेहळणी करण्यात पटाईत असणाऱ्या मावळ्यांनी मोक्यांच्या जागांवर मोर्चे लावले. माळव्यात त्यावेळी कडाक्याची थंडी होती. सूर्योदय होऊन एक घटका लोटली तरी धुक्याने काढता पाय घेतला नव्हता. हे घनदाट धुके चिमाजींच्या पथ्यावर पडले. एका बाजूला खोल दरी, दुसऱ्या बाजूला धुक्याने वेढलेला डोंगर, अशा चढणीवरून जीवाचा धोका पत्करून चिमाजी, बाजीपंत रेठरेकर आणि त्यांचे स्वार एका प्रहरात मांडवगडचा घाट चढून माळव्यात शिरले. दबक्या पावलांनी या फौजा अमझेऱ्याची वाट चालू लागल्या. चिमाजींनी पाठवलेल्या आघाडीच्या फौजा एव्हाना अमझेरा घाटाच्या तोंडाशी येऊन पोचल्या होत्या. घाटावरून पाहत असलेले गिरीधर आणि दया बहादूर त्या तुटपुंज्या सैन्याकडे पाहून हसत होते. त्यांच्या फौजांमध्ये भरती असलेले पुंड अनेक रणगर्जना करून त्या गडगडाटी हास्यात भर टाकत होते. इतक्यात खुणेची शीळ वाजली. इतका वेळ संथ गतीने येत असलेल्या आघाडीच्या फौजा वेगाने दौडत चाल करून आल्या. मांडवगडाच्या दरी उतारावरून चढून आलेले चिमाजी आणि बाजीपंत द्वेषाने फिरंग चालवत पुढे येऊ लागले. एकच कापाकापी सुरू झाली. आपण घाट माथ्यावर रात्र कुडकुडत काढूनही हा चिमाजी आणि त्याची इतकी मोठी फौज माळव्यात पोचली कशी, हा प्रश्न दोन्ही बंधूंना उलगडत नव्हता. मात्र हळूहळू त्यांना आपली चूक ध्यानात आली. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात बेभानपणे सुसाट घोडा फेकणाऱ्या मावळ्यांना मांडवगडाची ही किरकोळ चढण चढणे अशक्य आहे, हा विचार या उभय बंधूंना नडला होता. चूक उमजूनही आता फार उशीर झाला होता. आघाडीच्या फौजांनी दया बहादुराच्या फौजेचा धुव्वा उडवला. आघाडीच्या फौजा मागे हटल्या. पिछाडीवर असलेल्या सैनिकांचे वजवलेले हात आता त्वेषाने हल्ला करत पुढे आले. हर हर महादेवची गर्जना पुन्हा उसळली. अखंड रणकंदन करत असलेल्या चिमाजींना स्फुरण चढले. पायात 10 हत्तीचे बळ संचारल्यागत त्राण आले. समोर येईल त्याला जायबंदी करत चिमाजींनी 2 ढांगांमध्ये दया बहादुराला गाठले. हातातला पट्टा सोडून त्यांनी तलवार उपसली. एका वारातच चिमाजींच्या तलवारीने दया बहादुराचा अचूक वेध घेतला. दया बहादूर पडला. चवताळलेला गिरीधर चिमाजींवर संतापून चाल करून आला. परंतु चिमाजींना रणचंडी प्रसन्न झाली होती. गिरीधराचा एकही वार चिमाजींवर पडत नव्हता. चिमाजी सहज तलवारीने गिरीधराचा प्रतिकार मोडून काढत होते. मोगल फौजेचा विरोध आता कमी झाला होता. दया बहादुराचे सैन्य मावळ्यांनी कापून काढले होते. मागे हटलेले गिरीधराचे सैन्य पांगले होते. बाजीपंत रेठरेकर कौतुकाने चिमाजींकडे पाहत होते. पहिल्याच मोहिमेत पराक्रमाची शर्थ करणाऱ्या चिमाजींकडे पाहताना बाजीपंतांना समोर राया अवतरल्याचा भास होत होता. घटकाभर चाललेल्या झटापटीनंतर चिमाजी अचानक आक्रमक झाले. त्यांच्या तलवारीने गिरीधराचं शिर धडावेगळं केलं. लढाई संपली. चिमाजींच्या फौजेत एकच आनंद उसळला. गिरीधर व दया बहादुराचे सारे लष्कर चिमाजी अप्पांनी लुटले. हत्ती पाडाव झाले. नगारे, निशाणे, तोफा ताब्यात आल्या. ज्या माळव्यातून इतके दिवस मराठ्यांना केवळ चौथ वसुलीचा हक्क मिळाला होता, त्या प्रांतावर जरीपटक्याचे मराठी निशाण फडकले. अमझेऱ्यात विश्वासू लोकांची तैनाती करून निवडक फौजा घेऊन चिमाजींनी रखमाबाईंसह उज्जैनीकडे कूच केले. अमझेऱ्यात झालेल्या लढाईचा विजय वृत्तांत चिमाजींनी सर्वप्रथम बाजीरावांना कळवला होता, परंतु त्यात स्वतःविषयी अवाक्षरही नव्हते. आपल्या बंधूंचा खरा पराक्रम बाजीरावांना बाजीपंत रेठरेकरांच्या सविस्तर पत्रातून समजला होता. चिमाजींनी गाजवलेल्या शौर्यामुळे बाजीराव खुश झाले होते. पहिल्याच मोहिमेत गिरीधर व दया बहादुरासारख्या उन्मत्त मोगली सुभेदारांना यमसदनी पाठवून चिमाजींनी मोठी हिंमत दाखवली होती. बंधुनिष्ठ आप्पांच्या या पराक्रमामुळे बाजीरावांचे बळ दुपटीने वाढले होते. छत्रपतींसह देवदर्शन आटोपून बाजीराव पुण्याला परतले होते.
उज्जैनेस क्षिप्रा नदीकाठी पुष्कळसा दानधर्म करून चिमाजी आणि रखमाबाईही पुण्याला पोहोचले. आपल्या दोन्ही पुत्रांनी आणि सुनांनी धार्मिक कार्यात सहभाग घेतल्याने राधाबाई समाधान पावल्या होत्या. पुण्यात येताच त्यांनी नानांच्या मुंजीचा मुहूर्त उपाध्यायांकरवी काढायला सांगितला होता. बाजीराव आणि चिमाजींच्या आगामी मोहिमा तोंडावर होत्या. चिमाजींनी उज्जैनीहून येताना सारंगपूर, शहाजहानपूर या प्रदेशातून खंडण्या वसूल केल्या होत्या. येत्या दिवसात चिमाजी गुजरातेकडे आपला मोर्चा वळवणार होते. बाजीराव गोंडवन प्रांतात चौथ महसूल वसूल करणार होते. उपाध्यायांनी मुंजीचा मुहूर्त उशिराचा काढल्याने बाजीरावांनी गोंडवन मोहिमेवर जाण्याचं पक्क केलं. चिमाजींनीही गुजरातेच्या मोहिमेची योजना आखणी सुरू केली. चिमाजींनी माळव्यात केलेल्या थोर पराक्रमाबद्दल साऱ्या सुभेदार आणि शिलेदारांचे खलिते येत होते. बाजीराव आणि चिमाजी त्या खलित्यांना अगत्याने उत्तर पाठवत होते. बाळाजी विश्वनाथांच्या या पराक्रमी पुत्रांना सर्वजण दुष्ट असुरी शक्तींचा विनाश करणाऱ्या राम लक्ष्मणाची उपमा देऊ लागले होते. खलिते नजरेखालून घालताना चिमाजींची नजर भिकाजींच्या पत्रावर गेली. भिकाजी नाईकांनी नानासाहेबांच्या लग्नाची बोलणी करण्याची इच्छा पत्रात व्यक्त केली होती. आपण पाहिलेले चांगले मुहूर्तही नमूद केले होते. राधाबाईंची मसलत करून बाजीरावांनी मोहिमेवर जाण्यापूर्वीचा मुहूर्त भिकाजींना कळवला. बोलणी करण्याचा दिवस उजाडला. भिकाजी नाईक आपल्या मंडळींसह धडफळे वाड्यात दाखल झाले. वाड्यात उपाध्यायही हजर होते. नानासाहेब आणि गोपिकाबाईंच्या कुंडला जमत होत्या. चांगला मुहूर्त पाहून बोलणी करण्यास सुरुवात झाली. भिकाजी पंतांनी जव्हारी पेठा आणि वस्त्रदालनं पिंजून आणलेल्या दुर्मिळ अशा चीज वस्तू आणि वस्त्रालंकार बाजीरावांना नजर केले. बाहेरच्या बैठकीत बसलेल्या चिमाजी आप्पा, नानासाहेब आणि रेठरेकरांनाही भरजरी वस्त्रे नजर केली गेली. भिकाजी पंतांनी नानासाहेबांना सुगंधी अत्तर असलेले सुवर्ण चषक भेट दिले. त्या चकाकत्या चषकाकडे पाहून नाना भलतेच खुश झाले. त्यांचा आविर्भाव पाहून बाजीराव आणि चिमाजी हसले. आहेरानंतर भिकाजींनी शिरस्त्याप्रमाणे लग्न वधूपित्याच्या घरी व्हावं अशी मागणी केली. राधाबाई समजुतीच्या सुरात म्हणाल्या. रायांच्या सवडी अभावी नानासाहेबांची मुंज, वाड्याची पायाभरणी सारच खोळंबलंय. मुंज आणि सोडमुंज आता पाठोपाठच करावी लागणार असं दिसतं. लग्न जर पुण्यातच केलं तर वेळही वाचेल. सारी मंगलकार्य एकात एक होऊन जातील. मातोश्री राधाबाईंचा विचार भिकाजींना पटला. रायांच्या आप्पांच्या सवडीनुसार लग्नाचा मुहूर्त काढण्याचे मान्य करून त्यांनी वांगनिश्चय करून घ्यावा असे सुचवले. भिकाजींच्या विनंतीला मान देऊन वांगनिश्चयाचा कार्यक्रम पार पडला. सोयरीक जमली. भट आणि नाईक घराण्याचे ऋणानुबंध जुळले. भरल्या मनाने भिकाजींनी बाजीरावांचा निरोप घेतला. रखमाबाईंचे बंधू त्र्यंबकराव पेठे यांचा विवाह अनुबाईंची कन्या वेणुबाई हिच्याशी पार पडला. पेठ्यांचे भट घराण्यासोबत दुहेरी नाते तयार झाले. अनुबाईंकडे रात्रीच्या भोजनासाठी गेलेले बाजीराव आणि चिमाजी रात्री उशिरा धडफळे वाड्यात परतले. बाजीराव दालनात आले तेव्हा नाना आणि रामचंद्रांना झोप लागली होती. मंचकावर बसलेल्या काशीबाई खिडकीतून आकाशात दिसणाऱ्या चंद्रकोरीकडे एकटक पाहत होत्या. मनात चाललेले गहन विचार चर्येवरचे गंभीर भाव वाढवत होते. बाजीरावांनी सवयीनुसार आपले भरजरी पागोटे काशीबाईंच्या हातात दिले. त्याबरोबर काशीबाईंची विचारसमाधी भंग पावली. कसला एवढा गहन विचार? बाजीरावांनी विचारले. बाजीरावांचे पागोटे फडताळात ठेवून काशीबाईंनी पुष्करणीतले पाणी पेल्यात ओतले. पेला बाजीरावांच्या हातात देऊन मंचकावर बसत काशीबाई म्हणाल्या, आज आम्ही नानांना घेऊन मृत्युंजयाच्या देवालयात गेलो होतो अभिषेक करण्यासाठी. तिथे निरूपण चालू होतं. घटकाभर आम्हीही निरूपण ऐकायला बसलो. आमच्या काशीबाईंना इतकं विचलित करण्यासारखं सांगितलं काय त्यांनी? बाजीराव म्हणाले.
बाजीरावांच्या हातातून रिकामा झालेला पेला घेऊन काशीबाई म्हणाल्या, निरूपणकार सांगत होते, अतिरूप अतिधन, अतिविद्या अतिप्रीतीपूर्ण, अतिभोग अतिभूषण, विघ्नासी कारण तेची होय. थोर वस्तूंचे संग्रहण, तेची अनर्थासी कारण, ज्या कारणे जे भूषण, तेची विदूषण रूप होय. काशीबाईंच्या चिंतातूर चर्येकडे पाहून बाजीरावांनी विचारले, मग त्यात एवढं काळजीत पडण्याचं काय कारण? काशीबाई म्हणाल्या, मृत्युंजयाच्या देवालयात जाताना आम्ही मेळण्यात हाच विचार करत होतो की आमच्या एवढं भाग्यवान कोण असेल. इकडची दिगंत कीर्ती चारी दिशांना पसरलीये. रोज नवा मानाचा तुरा शिरपेचात खोवला जातो. लक्ष्मणासारखे धीरही आज्ञेत आहेत. बहिणीसारखी जाऊ, सोन्यासारखी लेकरं, आता लक्ष्मीच्या पावलांनी सूनही येईल. आमच्या माहेरी लक्ष्मी पाणी भरते. सासरी पराक्रमाचा डंका वाजतो. सारी सुख पायाशी लोळण घेतात. कशा कशाची म्हणून कमी नाही. काशीबाईंचं बोलणं बाजीराव लक्ष देऊन कौतुकाने ऐकत होते. सारं काही इतकं अलबेल असल्याची जाणीव बाजीरावांना प्रथमच होत होती. मध्येच क्षणभर थांबून काशीबाई म्हणाल्या, परंतु निरूपणात अतिभूषण बाळगणं, विदूषण रूप असतं, विघ्नाचं कारण बनतं, हे ऐकून आमच्या आनंदावर विरजण पडल्यासारखं झालं. आम्हीच आमच्या सुखाला दृष्ट लावतोय असं आम्हाला वाटलं. नेमकं आम्ही सुखाच्या अनेक अंगांचा विचार करताना असं निरूपण कानावर का पडावं? कदाचित देवाला तुम्हाला काहीतरी संकेत द्यायचा असेल, बाजीराव चेष्टेने म्हणाले. काशीबाईंची चर्या गंभीर होती. आम्हालाही तसंच वाटतंय, काशीबाई प्रांजळपणे म्हणाल्या. मोठ्याने हसून बाजीराव म्हणाले, चेष्टा केलेलीही कळत नाही काशी, हा सारा निव्वळ योगायोग आहे, बाकी काही नाही. बाजीरावांकडे कृत्रिम कोपाने पाहून काशीबाई स्वतःशीच हसल्या. आपण काही गोष्टींची देवाणघेवाण केली पाहिजे काशीबाई, बाजीराव म्हणाले. कसली देवाणघेवाण? काशीबाईंनी विचारले. उत्तराच्या अपेक्षेने आपल्याकडे पाहत असलेल्या काशीबाईंच्या रंगदेखण्या चेहऱ्याकडे पाहताना बाजीरावांच्या हृदयात भावतरंग उमटत होते. गालात हसून बाजीराव म्हणाले, आमची थोडी बेफिकिरी तुम्ही घ्यावी. तुमचा असा हर एक गोष्टीचा तपशीलवार विचार करण्याचा गुण आम्ही घ्यावा. त्याने आपण दोघेही सुखी होऊ. काशीबाई खुदकन हसून म्हणाल्या, बेफिकीर होण्याचा मोह आम्हालाही एका प्रसंगी आवरता येत नाही. असं? कोणत्या? बाजीरावांनी विचारले. बाजीरावांची नजर टाळून काशीबाई म्हणाल्या, आम्ही 7-8 महिने स्वारींची प्रतीक्षा करण्यात घालवतो. परंतु जेव्हा इकडून वेशीबाहेर मुहूर्ताच्या डेऱ्यात मुक्काम पडला आहे असं कळतं, तेव्हा आमचा धीर सुटतो. वाटतं? काय वाटतं? बाजीरावांनी अधीरतेने विचारले. आम्ही नाही सांगणार, उगाच पुन्हा आमची चेष्टा करणं होईल, काशीबाई म्हणाल्या. सांगा काशीबाई, बाजीराव हसून म्हणाले. काशीबाईंची नितळ रसरशीत चर्या लज्जेमुळे आरक्त झाली. स्वतःशीच हसून काशीबाई म्हणाल्या, आम्हाला वाटतं घोड्यावर आरूढ होऊन मुहूर्ताचा डेरा गाठावा, अतृप्त नजरेने स्वारींचं दर्शन घ्यावं. त्यावेळी आमची बेफिकिरी शिगेला पोचलेली असते. आमच्या मनाला कोणाची भीडभाड शिवतही नाही. मग त्यात गैर काय? बाजीराव म्हणाले. तुम्ही घोड्यावर स्वार होऊन मुहूर्ताच्या डेऱ्यात आम्हाला भेटायला आलात तर आम्हाला कौतुकच वाटेल. आमच्या अनुपम सुंदर पत्नीला अजोड बुद्धिमत्तेसोबतच शौर्याचंही वरदान लाभलंय असंच आम्ही समजू. काशीबाई बाजीरावांकडे काही क्षण एकटक पाहत राहिल्या. मग भानावर येत त्या म्हणाल्या, भट घराण्याच्या थोरल्या सुनेला हा बेगुमान पोरकटपणा शोभायचा नाही राया. आणि आता तर आम्हाला सून येणार आहे. आम्ही सासूबाई होणार आहोत आणि तुम्ही सासरे. बाजीराव यावर प्रसन्नपणे हसले. परागस भावविश्वात रमलेल्या काशीबाईंकडे ते कितीतरी वेळ एकटक पाहत राहिले. बंगशाने बुंदेलखंडात थैमान घातले होते. छत्रसालांचे पुत्र हरदेसा आणि भारतसिंगाने हाजोली गावानजीक
बंगशाला गाठून तंबी देण्याचा कट रचला होता. परंतु बंगश पुऱ्या तयारीनिशी आला होता. शेकडो तोफा आणि 25,000 घोडदळ असलेल्या बंगशाने दराहवांचा संपन्न प्रदेश जिंकून बेचिराग केला. बाडीगड आणि लवरी झुमर हे मोक्याचे डोंगरी किल्ले जिंकून घेतले. या विजयाने उन्मत्त झालेल्या बंगशाने हाजोली गावानजीक बंगशावर चालून आलेल्या छत्रसाल पुत्रांना चांगलेच झोडपले. छत्रसालाच्या पुत्रांना बंगशाला हूल देऊन मुंढारीच्या ठाण्यामध्ये आश्रय घ्यावा लागला. मात्र या चकमकीत हजारो बुंदेले सैनिक कामी आले, अनेक जखमी झाले. हे पाहून बंगशाला आणखी चेव चढला. बुंदेलांचं नामोनिशाण मिटवून बुंदेलखंडावर पुन्हा चांताऱ्याचं मोगली निशाण फडकावण्याचं त्याने मनाशी पक्क केलं. राजा छत्रसाल राजपरिवारासह आणि आपल्या पुत्रांसह मुंढारीच्या ठाण्यात मुक्कामी होते. बंगशाने आपली 25,000 फौज आणि तोफखाना घेऊन मुंढारी ठाण्याकडे मोर्चा वळवला. मोर्चे लावून गडी भुईसपाट करण्याचा त्याचा मानस उघड होताच 80 वर्षाचे राजा छत्रसाल आपल्या परिवारासह मुंढेरी ठाण्यातून निसटले. रात्रीच्या अंधारात साऱ्या पालख्या साल्हटच्या जंगलात विसावल्या. एका प्रहरच्या विश्रांतीनंतर मागून बंगशाच्या फौजा येत असल्याची खबर मिळाली. विसावलेले भोई पुन्हा उठले. काहीही करून बुंदेली निशाण आणि छत्रसालांचं कुळ टिकलं पाहिजे अशी सर्वच बुंदेली सैनिकांची इच्छा होती. पायाला रुतणाऱ्या काट्याकुट्यांची तमा कोणालाही उरली नव्हती. जैतपूरचा किल्ला अजूनही 30 कोसांवर होता. राजा छत्रसाल आपल्या पालखीत बसून विचार करत होते. आयुष्यभर जे कमावलं ते सारं डोळ्या देखत निसटून जात होतं. जीवाचे पाणी करून जतन केलेल्या एकेका ठाण्यावर मोगली निशाण फडकू लागलं होतं. वयोवृद्ध झालेल्या छत्रसालांच्या भुजांमध्ये आता लढण्याचं सामर्थ्य उरलं नव्हतं. परंतु शिवछत्रपतींच्या त्या चेल्याने अजूनही हार मानली नव्हती. छत्रसालांनी मध्येच पालखी थांबवली. पालखीतून बाहेर येऊन त्यांनी आपल्या विश्वासू नजरबाजांना जवळ बोलावले. छत्रसालाने महम्मद खान बंगशासोबत हातमिळवणी केली असून आता बुंदेलखंडावर अफगाणी लोकांचं राज्य येणार अशी अफवा त्यांनी आपल्या नजरबाजांना, दिल्लीचा बादशहा आणि इतर मोगली सुभेदारांच्या कानावर घालण्याची आज्ञा केली. एवढं करून ते पुन्हा पालखीत बसले. एक प्रहर सततची पायपीट केल्यानंतर सूर्योदयाच्या वेळी जैतपूरचा किल्ला नजरेत आला. जंगलाने वेढलेल्या त्या किल्ल्यात छत्रसालांनी राजपरिवारासह प्रवेश केला. राजा छत्रसालाचा पाठलाग करत असलेला बंगश हे पाहून भयंकर संतापला. मागावर असलेल्या आपल्या फौजेला त्याने जैतपूरच्या किल्ल्याला वेढा घालण्याचे आदेश दिले. राजा छत्रसाल बंगशाच्या वेढ्यात पुरते अडकले. मात्र पुढची रणनीती ठरवण्यासाठी त्यांना काहीसा अवधी मिळाला. छत्रसालांनी जैतपूरच्या किल्ल्याची पाहणी केली. किल्ला मोठा आणि मजबूत असला तरीही किल्ल्यावर महिनाभर पुरेल इतके दाणापाणीही नव्हते. अंबारखाना रिकामा होत आला होता. वेढ्यात अडकून उगाच वेळ घालवण्यापेक्षा शरणागती पत्करली तर सामोपचाराने तह करता येईल असे छत्रसालांना वाटू लागले. बंगशाचा धीरही सुटत चालला होता. 80 वर्षाचा हा म्हातारा एवढ्या प्रचंड आक्रमणापुढे नांगी टाकत नाही हे पाहून त्याला चीड येऊ लागली होती. बंगशाने संतापाने तोफा डागण्याची आज्ञा केली. जैतपूरच्या किल्ल्याला जागोजागी मोर्चे लावून तोफांची सरबत्ती सुरू झाली. हळूहळू किल्ल्याच्या तटबंदीच्या जागांना खिंडारं पडू लागली. माचीवर उभे राहून सारं पाहत असलेले छत्रसाल हे पाहून व्यथित झाले. हताश होऊन त्यांनी आपल्या पुत्रांना शरणागतीचे पांढरे निशाण फडकावण्याची आज्ञा केली. जैतपूरच्या किल्ल्यावर पांढरे निशाण फडकले. बंगशाने जैतपूरचा किल्ला ताब्यात घेतला. राजा छत्रसाल आपल्या परिवारासह किल्ला उतरून छावणी तळावर आले. छत्रसालांचा परिवार आता चौकी पहाऱ्यांमध्ये छावणी तळावरील शामियानांमध्ये राहू लागला. आपल्या पराक्रमाचे सविस्तर वर्णन करून बंगशाने हा सारा वृत्तांत बादशहाला कळवला. मात्र बंगशाला छत्रसालांच्या करामतीची पुसटशी कल्पनाही नव्हती. छत्रसाल आणि बंगशांनी हातमिळवणी करून बुंदेलखंडावर मोगलांऐवजी अफगाणी सत्ता आणण्याचं पक्क केलं आहे
ही आवई ऐकून बादशहाची मर्जी बंगशाविरुद्ध खफा झाली होती. बंगशाच्या खलित्याकडे बादशहाने साफ दुर्लक्ष केले. बंगशाला कोणतीही मोगलाई मदत मिळणार नाही अशी तजवीज केली. बंगश उगवत्या दिवसागणिक बादशहाच्या पत्राची वाट पाहू लागला. छत्रसालाचं आणि त्याच्या परिवाराचं काय करावं याची आज्ञा बादशहा आपल्याला देईल असे त्याला वाटत होते. केलेल्या पराक्रमाबद्दल बादशहा आपल्याला इनाम देईल, मनसब वाढवेल, कौतुक करेल अशी बंगशाची अपेक्षा होती. मिळालेल्या या अवधीत छत्रसालांनाही विचार करायला उसंत मिळाली होती. होळीचा सण आता जवळ आला होता. ही संधी साधून छत्रसालांनी बंगशाला एक विनंती अर्ज केला. आम्ही 80ची उमर गाठली असून ही कदाचित आमची शेवटची होळी असेल. परिवारासोबत मनसोक्त होळी खेळण्याची आमची अखेरची इच्छा आहे असे छत्रसालांनी त्या विनंती अर्जात म्हटले होते. बंगशाला ती विनंती रास्त वाटली. आपण बुंदेलखंडाचा पुरा मुलूक सफा करून राजपरिवारास नजरकैदेत ठेवले असता छत्रसालाच्या मनात धोकाधडीचा विचारही येणे शक्य नाही असे बंगशाला वाटले. छत्रसालांची विनंती मान्य करून त्याने होळीचा सण साजरा करण्याची मुभा दिली. छत्रसालांनी छावणीपासून काही अंतरावर मैदानात एक शामियाना उभारला. होळीच्या दिवशी निवडक स्वारांसह छत्रसालांची पालखी मैदानाकडे चालू लागली. पाठोपाठ राणीसा, रुहानी बेगम आणि मस्तानीचे मेणेही होते. छत्रसालांचे पुत्र हिरदेसा, भरतसिंग घोड्यावरून पुढे चालत होते. होळीचं मैदान जैतपूरच्या किल्ल्यावरून नजरेच्या टप्प्यात होतं. माचीवरून बंगश टेहळणी करत होता. शामियान्याच्या बाहेर असलेले रंगीत पाण्याचे मोठमोठाले हौद, गुलाब पाण्याची सुवर्ण घंगाळं हे पाहून बंगश निश्चिंत मनाने किल्ल्यात परतला. छत्रसालांचा डाव आता सुरू झाला. शामियान्यात गिर्दीवर रुजामे आणि गालिचे अंथरले होते. त्यावर लोड तक्क्याची साधी बैठक केली होती. गडगंज संपत्ती आणि ऐश्वर्य स्वबळावर कमावलेल्या छत्रसालांवर उतारवयात ही हालाखीची परिस्थिती ओढावली होती. छत्रसालांसमोर बसलेल्या पुत्रांना ते पाहून वैषम्य वाटत होते. छत्रसालांची मुद्रा मात्र शांत होती. डावीकडे राणीसाहेब बसल्या होत्या. गिर्दीच्या खाली रुजाम्यावर एखाद्या दासीप्रमाणे मस्तानीची आई रुहानी बेगम बसली होती. रुहानी बेगमच्या जवळ मस्तानी बसली होती. शामियानाच्या दारात कुंवर आणि सूरजसेन उभे होते. छत्रसाल आता काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. सर्वांकडे एक नजर फिरवून राजा छत्रसाल म्हणाले, आम्ही उभ्या आयुष्यात कमावलेलं सारं काही बंगशाने धुळीस मिळवलं. 40 वर्षांचा स्वातंत्र्य संग्राम संपला. आमची रयत पुन्हा एकदा मोगलांच्या टाचेखाली आली. छत्रसालांच्या प्रत्येक विधानासोबत साऱ्यांच्या आतड्याला पीळ पडत होता. सारं काही संपलं होतं. गर्द अंधारात प्रकाशाचा किरण दूरदूरपर्यंत दिसत नव्हता. कैद किंवा मृत्यू हे 2च विकल्प उरले होते. आपल्या पुत्रांकडे पाहत राजा छत्रसाल पुढे म्हणाले, यातून मार्ग काढण्याचा काही उपाय असेल तर सुचवावा. हिरदेसा आणि भारतसिंग विचारात पडले. बंगशाच्या फौजा मुलखात धुमाकूळ घालत होत्या. 10,000 फौजेने गराडा घातला होता. इतक्या मोठ्या फौजेचा सामना करण्याचा विचार करणं हे वेडधाडस ठरणार होतं. दोन्ही युवराजांनी मान खाली घातली. एक उपाय आम्हाला सुचतोय, राजा छत्रसाल म्हणाले. सारेजण त्यांच्याकडे नजर रोखून पाहू लागले. छत्रसाल पुढे म्हणाले, अशा एका वीराचं नाव राहून राहून आमच्या मनात येते, जो या अपयश समुद्रातून आपल्याला पैजेने तारू शकतो. त्याचा आजवरचा पराक्रम चकित करणारा आहे. त्याच्या शत्रूने त्याला शहामत पनाह म्हणून गौरवलं आहे. त्याच्या तलवारीने आजवर अनेक गनिमांचं रक्त प्यायलं आहे. तो बंगशासारख्यांचा बाप आहे. कोण राजाजी? राणीसाहेबांनी उत्सुकतेने विचारले.
पेशवा बाजीराव, राजा छत्रसाल उत्तरले. राजा छत्रसालांचा विचार हिरदेसा आणि भारतसिंगाला पटला. कुंवर आणि सूरजसेनाची ही चर्या उजळली. रुजाम्यावर बसलेल्या मस्तानीच्या हृदयात उत्फुल्ल आनंदाची एक सणक उठली. सूरजसेनाच्या तोंडून बाजीरावांबद्दल ऐकलेले गौरवोद्गार मस्तानी क्षणभरही विसरली नव्हती. त्या दिवसापासून अनेक संध्याकाळी तिने बाजीरावांच्या विचारात घालवल्या होत्या. या नरवीराचे आयुष्यात एकदा तरी दर्शन व्हावे अशी प्रार्थना तिने आपल्या आराध्य दैवत असलेल्या श्रीकृष्णाकडे अनेकदा केली होती. राजा छत्रसालांच्या बाजीरावांना मदत मागण्याच्या घोषणेने मस्तानीच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पिता छत्रसाल आणि माता रुहानी बेगम यांच्याप्रमाणेच प्रणामी पंथाचे अनुसरण करणाऱ्या मस्तानीला जणू निस्सीम प्रेम करण्याचे एक कारण मिळाले होते. तिच्या अलौकिक पण तरीही उपेक्षित असलेल्या जीवनास दिशा मिळाली होती.